अंध व्यक्तींना स्पर्शानं लिहिता वाचता यावं यासाठी 6 ठिपक्यांची ब्रेल लिपी शोधण्यात आली। पण आता या ब्रेल लिपीचा उपयोग फक्त लिहिण्या वाचण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर ब्रेल मधनं आता चित्रही काढली जाऊ लागले। 6, 8, 10, 26 आणि 28। श्याम पेडामकर गणपतीचं चित्र काढतायत। चित्र रेखाटण्याची आवड तर त्यांना होतीच, पण ती ब्रेल मध्ये उतरवणं त्यांना कसं जमत असेल? एक एक डॉट जे म्हणतात ना त्या गणपतीचं, की ते म्हणजे विचारपूर्वक डॉट मारावं लागला। ब्रेल लिपीत काढलेल्या या चित्रांना लिनियर ग्राफिक्स म्हणतात, पण फक्त ही चित्र रेखाटली की काम संपत नाही। मग त्याला ब्रेल प्रेस मध्ये आमच्या घेऊन जावं लागतं आणि मग तिथं गेल्यानंतर त्याला कम्प्युटरवरती त्याला एम्बोसिंग करावं लागतं आणि एम्बोसिंग केल्यानंतर ते एकदम चित्र जे आहे एकदम फर्स्ट क्लास म्हणजे एकदम खूप सुंदर चित्र म्हणजे निर्माण करता येतं त्याच्यावर। रेषा आणि वर्तुळांपासून काढलेली चित्र रंगवणं हे तसं सोपं काम असतं, पण ब्रेल चित्रांमधले ठिपके रंगवणं हे असतं एक चॅलेंज। श्याम पेडामकर यांनी त्यासाठीच बनवलाय हा काचेचा साचा। श्यामचा हा मित्र त्याची चित्र रंगवून देतो। आम्ही बाहेर पण विचारलं, बोलते हे आमच्याकडे जमत नाही म्हणून। तर आम्ही बोललो सर बघूया आपण करूया। एक दोन पोस्टर आमचे खराब झाले, पण आम्हाला आयडिया मिळत गेली। या चित्रांची कदर करणारे भेटले तर श्यामचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही। अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई। क्या बात आहे। प्रयत्न जर केला तर काहीही अशक्य नाहीये हे दाखवून दिलेलं आहे आपल्या कलेमधून। आणि कलाविष्कार जो आहे त्याला कुठली म्हणजे आड काही येत नाहीये, त्याला अंधत्व आड येत नाही, हेही याच्यामधून अमृता